स्वागत आहे। आज आपण सॉलिड स्टेटला सुरुवात करणार आहे। आता एक लक्षात घ्या की डिटेलमध्ये हा टॉपिक मला कव्हर करायचा आहे, म्हणजे जी मुलं 2021च्या सीईटीचा विचार करतायत त्यांना बोर्ड एक्झाम तर द्यायची आहे, म्हणजे थिअरीचा पण मी यात कव्हर करणार आहे पार्ट, प्लस सीईटीसाठी विचार करतोय आपण। आता जर थिअरीचं म्हणलं तर 4 to 5 मार्क्स कंपल्सरी असतात, लक्षात घ्या। त्यातही कसं होतं की जुन्या पॅटर्नमध्ये एक 3 मार्काचं न्यूमेरिकल हमखास असायचं, पण नवीन पॅटर्नमध्ये थोडासा चेंजेस झालेत, लक्षात घ्या। बरं, म्हणजे न्यूमेरिकल येईलच असं काही नाही आहे, कारण न्यूमेरिकल्स कमी खूप घेत आहेत आता ते टेस्ट नवीन पॅटर्नमध्ये। आता लक्ष द्या की सीईटीचा विचार करता किती क्वेश्चन्स असतात? 2 क्वेश्चन्स कंपल्सरी असतात सॉलिड स्टेटवरती। बरं, त्यांची लेवल ऑफ हार्डनेस काय? एकदम लोअर लेवलचे क्वेश्चन असतात, पण थेरॉटिकलच पार्ट या टॉपिकमध्ये जास्त आहे, लक्षात घ्या। आता होतं कसं बघा, मी यूट्यूबवर बरेचसे चॅनल्स असे बघितले बरं का, की म्हणजे आता लेटेस्ट मी एक बघितलं की ते सर पिरियॉडिक टेबल मुलांकडून पाठ करून घेत होते। त्यांनी पिरियॉडिक टेबलसाठी गाणी वगैरे तयार केली होती, पण ते मला नाही आवडलं, बिलकुल नाही आवडलं। मुद्दा काय माहिती आहे का, की बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवताना शॉर्ट ट्रिक्स असतात, असतातच, आणि त्या बऱ्याच जणांना आवडतात पण। आता कसं आहे, काही करून बरेचसे पॉईंट्स आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहेत, मग आपण ठीक आहे गरज पडलं तर एखाद्या काही ट्रिक्सचा वापर करूया, नाहीतर तुम्हाला सांगतो सगळे सोपंच आहे, 1-2 वेळा रिवाईज केलं ना तर पक्क लक्षात राहणार आहे। बरं, आता सॉलिड स्टेट तुम्हाला माहिती आहे, स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅसियस। स्टेट्स ऑफ काय बोललो मी? मॅटर। म्हणजे हे सॉलिड आहे ना, ही मॅटरची एक स्टेट आहे। आता सगळ्यांना माहिती आहे मॅटर म्हणजे काय, की एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाइज स्पेस। जो स्पेस ऑक्युपाय करतो तो मॅटर, आणि त्याला मास पाहिजे, ओके। आणि असं मॅटर विच हॅज फिक्स शेप, फिक्स व्हॉल्यूम, दॅट इज नोन ॲज सॉलिड म्हणूया आपण। आता डिफाईन सॉलिड असा प्रश्न तर बोर्डला विचारतील का? नाही आहे। सीईटीत येईल का प्रश्न? नाही। बरं, पण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड स्टेट हा एकदा बोर्डला 2 मार्काला क्वेश्चन आलेला आहे। बरं, आता कॅरेक्टरिस्टिक्स आपण जस्ट आता थोडंसं डिस्कस केल्या होत्या। बघा की सॉलिडमध्ये मॉलिक्युल्स क्लोजली पॅक्ड असतात, म्हणजे त्यांच्यामधलं अंतर खूप कमी असतं। आता कसं असतं की अंतर कमी मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त की फिक्स शेप येणार ना, ओके। फिक्स व्हॉल्यूम येणार, म्हणजे त्याचे ॲटम मॉलिक्युल्स ते असे फिक्स्ड असणार आहेत, लक्षात घ्या। मग त्यांच्यातलं पॅकिंग स्ट्रॉंग असणार आहे, ओके। म्हणजे ही एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे की इन सॉलिड स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स आर प्रेझेंट, therefore solids have fixed shape, fixed volume and atoms and molecules are fixed म्हणा। आता ह्याच रिझन मुळे दे हॅव हाय डेन्सिटी। तुम्हाला माहिती आहे सॉलिड डेन्सच असतात ना, लक्षात घ्या। बरं, दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट का? कारण हा फोर्स 2 मॉलिक्युल मधला फोर्स ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी प्रोव्हाइड करायला लागते, त्यामुळे मेल्टिंग पॉइंट जास्त आहे। दे आर रिजिड, म्हणजे त्यांचा शेप इझिली चेंज होत नाही, आणि हे सगळ्यात महत्वाचं लेस कॉम्प्रेसिबल। आता जे लिक्विड असतात ना त्याला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही, लक्षात घ्या। म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की 1 लिटरची बॉटल घ्या आणि त्यात 1.5 लिटर पाणी दाबून भरा, पॉसिबल नाही आहे। गॅस जो असतो ना तो कॉम्प्रेसिबल असतो बरं का, पण सॉलिड लेस कॉम्प्रेसिबल, म्हणजे काही प्रमाणात सॉलिडला थोडंसं कॉम्प्रेस करता येऊ शकतं, हे महत्वाचं आहे। जनरली आपल्याला काय वाटतं इनकॉम्प्रेसिबल असेल, नाही, लेस कॉम्प्रेसिबल। मग कॅरेक्टरिस्टिक्स लिहून काढा, ओके। प्रश्न 2 मार्काला आला तर कमीत कमी 4 तरी कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला जमल्या पाहिजेत, आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट हाय पण असतो आणि शार्प पण मेल्टिंग पॉईंट असतो, म्हणजे डेफिनेट जर क्रिस्टलाइन सॉलिड असेल तर। बरं, मग आताच बोललो मी क्रिस्टलाइन सॉलिड असेल तर, म्हणजे तुम्हाला मेनली फोकस कशावर करायचं आहे? क्लासिफिकेशन सीईटी साठी। आता तोंडी फक्त डिस्कस करूया। क्रिस्टलाइन सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड, क्रिस्टलाइनमध्ये पुन्हा आयसोमॉर्फस सॉलिड, पॉलिमॉर्फस सॉलिड, क्रिस्टलाइनमध्ये पुन्हा मॉलिक्युलर सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड। बरं, असे सॉलिड की ज्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे। मेटॅलिक सॉलिड, म्हणजे सॉलिडचे जे टाईप आहेत ना क्लासिफिकेशन, ते आपल्याला डिटेलमध्ये घ्यायचं आहे, लक्षात घ्या। का? कारण त्याच्यावरतीच सीईटीत क्वेश्चन आले। तुम्ही 2019चा पेपर काढून बघा, की तुम्हाला आयसोमॉर्फस पॉलिमॉर्फसवर प्रश्न मिळेल, की जो आपण आता लगेच घेणारच आहे। मग वेळ न घालवता लगेच आपण आता आयसोमॉर्फस सॉलिड आणि पॉलिमॉर्फस सॉलिड ह्याची आपण माहिती घेऊया आपण। आता लक्ष द्या की पहिला मी क्लासिफाय कसं करतोय बघा, की आयसोमॉर्फस सॉलिड आणि पॉलिमॉर्फस सॉलिड। तुम्हाला माहिती आहे आयसो याचा अर्थ सेम, लक्षात घ्या। मग इथं कसं आहे की बघा हे दोघे आहेत ना, हे 2 डिफरंट मॉलिक्युल्स आहेत। ते 2 डिफरंट मॉलिक्युल्स जरी असले तरी त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे।
आणि म्हणून ते आयसोमॉर्फस आहेत. बघा याच कन्सेप्टवरती गेल्या वर्षी 2019ला सीडीत क्वेश्चन आला होता हे लक्षात घ्या. बरं बघा आता NaF ठीक आहे, सोडियम फ्लोराईड मॅग्नेशियम ऑक्साईड दोघांमध्ये एक ॲटम आहे, याचा अर्थ रेशो 1:1 आहे. ओके, NaNO3 म्हणजे Naचा एक ॲटम, नायट्रोजनचा एक, ऑक्सिजनचे 3 म्हणजे रेशो 1:1:3 आहे. आता लक्षात घ्या ही बाकीचे एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत. ओके, मग तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल अरे म्हणजे रेशो सेम असेल 2:1:4 2:1:4 रेशो सेम असेल तर आयसोमॉर्फस का नाही, त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे. म्हणजे एक्सपेरिमेंटल स्टडी करून हे डिटरमाइन केलेत, लक्षात घ्या. मग गोंधळ कुठं होतो की NaCl चला रेशो 1:1 आहे, KCl रेशो 1:1 आहे, पण त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम नाही आहेत, मग ते नॉट आयसोमॉर्फस आहेत. मग 2019 तुमच्याकडे अरिहंतचं पुस्तक असेल तर पहिलाच पेपर आहे, चेक करा. त्यांनी काय विचारलंय माहिती आहे का, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट आयसोमॉर्फस. हे आपले 3 एक्झाम्पल आहेत आणि हे एक्झाम्पल आहे. मग तुम्हाला NaCl आणि KCl टेक्स्टबुक मधल्या दुसऱ्याच पेजवर हे दिलंय. ओके, मग आयसोचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, आयसोचा अर्थ सेम हे लक्षात ठेवा, कारण आयसो बारीक प्रोसेस, आयसोकोरिक, आयसोटोनिक सोल्युशन्स, आयसो हा शब्द बऱ्याच वेळा येणार आहे, आयसोचा अर्थ सेम. हे झालं आयसोमॉर्फस. मग त्याच्या ऑपोजिट काय असणार आहे, पॉलिमॉर्फस. पॉली म्हणजे तुम्हाला माहितीच आहे जास्त, म्हणजे सबस्टन्स एक आहे. इथं काय होते 2 or more सबस्टन्स पण सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. इथे सबस्टन्स एक आहेत पण डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर. मग सिंगल सबस्टन्स दॅट क्रिस्टलायझेस इन 2 or more फॉर्म. अरे म्हणजे हे ॲलोट्रॉपिक फॉर्म सारखंच आहे ना. आता तुम्हाला सगळ्यांना लहानपणापासून माहित आहे की कार्बनचे ॲलोट्रोप्स 3 असतात. कुठले कुठले सांगा बघू. डायमंड हार्डेस्ट सबस्टन्स, ग्राफाइट, फुलरीन हे सगळे ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन आहेत, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात तुम्हाला पहिलं क्लासिफिकेशन तर लक्षात आलंय. चला आपण आता नेक्स्ट क्लासिफिकेशन बघूया. आता सॉलिडच्या क्लासिफिकेशनमध्ये मेनली आपण क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड असं क्लासिफिकेशन केलंय. ओके, पण तुम्हाला सांगू का की बोर्ड एक्झामचा हा फेवरेट क्वेश्चन आहे, डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेलं आहे. आणि बघा वर्षभर आपलं युनिट टेस्ट, सेमिस्टर, पुन्हा टर्मिनल एक्झाम, प्रिलिम एक्झाम जेव्हा होतील की नाही तेव्हा 100% एक तरी 2 पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन बघायला मिळणार की डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. 2 मार्काला क्वेश्चन येतो, 4 पॉईंट तर लिहिले पाहिजेत. पण सीईटीची तयारी करताना आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टी समजली पाहिजे. मग बघा मी प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आहेत. अरेंजमेंट. ओके, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये लॉंग रेंज ऑर्डर असते. याचा अर्थ काय, त्याच्या प्रॉपर्टीज लॉंग रेंज, याचा अर्थ चेंज होत नाहीत, हे लक्षात घ्या. शॉर्ट रेंज ऑर्डर ठीक आहे, असं कॉन्स्टंट प्रॉपर्टीज नसतात, त्याच्या प्रॉपर्टीज थोड्याफार चेंज होतात ॲमॉर्फस सॉलिडमध्ये. आता मेल्टिंग पॉईंट साहजिक आहे, क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये जे मॉलिक्यूल इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे ते कॉन्स्टंट असतं, त्यामुळे सेम अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार प्रत्येक मॉलिक्यूल मधला बॉन्ड ब्रेक होण्यासाठी. याचा अर्थ मेल्टिंग पॉईंट शार्प असणार आहे आणि ॲब्रप्टली तो सॉलिडचं लिक्विड चेंज होणार, लक्षात घ्या. पण ॲमॉर्फस सॉलिडमध्ये काय होणार आहे की 2 मॉलिक्यूलमध्ये डिस्टन्स कुठं कमी आहे कुठं जास्त असणार आहे. ओके, हाताने एवढं दाखवतो म्हणजे एवढं डिस्टन्स नसतं, जस्ट एक्सप्लेन करतोय. मग त्यामुळे काय होणार की बॉन्ड ब्रेक व्हायला कमी जास्त एनर्जी लागणार. याचा अर्थ मेल्टिंग पॉईंट शार्प नसणार आहे, मेल्ट ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे ॲमॉर्फस सॉलिड मेल्ट ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे तुम्ही मला लिहून देणार आहे डिस्टिंग्विश, त्यात तुम्ही वाक्य क्लिअर करा. तिसरा पॉईंट आहे हीट ऑफ फ्युजन. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो फ्युजन. आणि फ्यूज म्हणजे वितळणे. मग कोण फ्यूज होतो, सॉलिड. मग सॉलिडसाठी असते हीट ऑफ फ्युजन, लिक्विडसाठी असते हीट ऑफ वेपरायझेशन, कारण ते वेपराइज होतं. बरं, हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय की अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू फ्यूज 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. 1 मोल सबस्टन्सला वितळवण्यासाठी, फ्यूज करण्यासाठी जेवढी हीट लागते ती आहे हीट ऑफ फ्युजन. साहजिक आहे क्रिस्टलाइन सॉलिडसाठी ती फिक्स असणार आहे, डेफिनाइट. इकडं इनडेफिनाइट असणार आहे, म्हणजे थोडीफार कमी जास्त होणार. कॉम्प्रेसिबिलिटी, क्रिस्टलाइन सॉलिड बिलकुल कॉम्प्रेस करता येत नाही, दे आर रिजिड, इनकॉम्प्रेसिबल. पण काही ॲमॉर्फस सॉलिड कॉम्प्रेसिबल असतात, पण टू अ स्मॉल एक्सटेंट, सम एक्सटेंट म्हणलं मी. दे आर कॉम्प्रेसिबल टू सम एक्सटेंट, कमी. म्हणजे कॉम्प्रेसिबल आहेत सॉलिड, हे लक्षात घ्या. स्टार्टलाच मग अशी बघितलं आपण लेस कॉम्प्रेसिबल. ओके, त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगू का, हे कळतच नाही बऱ्याच मुलांना, क्लेवेज म्हणजे काय.
कट करताना आता सांगतो, तुम्ही जर क्रिस्टलाइन सॉलिड जर कट केला तर ते जसं प्लेन वरती बरोबर कट होतो आणि तुम्हाला क्लीन क्लेवेज मिळते. ओके, म्हणजे रेग्युलर म्हणूया आपण, रेग्युलर क्लेवेज असं रखरखीत नाही होणार, लक्षात घ्या. क्लीन म्हणूया आपण, गुळगुळीत. ठीक आहे. पण इथं ॲमॉर्फसला मात्र लक्षात घ्या रफ क्लेवेज लक्षात घ्या. ओके, कारण काय तिथं असं फिक्स असं कुठलं प्लेन नाही आहे की त्याच्या अकॉर्डिंग तो कट होईल असा, म्हणजे क्लेवेज म्हणजे कट, हे तुमच्या लक्षात आलंय. त्याच्यानंतर डायरेक्शनल नेचर मात्र इम्पॉर्टंट आहे. क्रिस्टलाइन सॉलिडला मी लिहिलंय ॲन आयसोट्रोपिक आणि इकडं लिहिलंय आयसोट्रोपिक. आता अर्थ समजावून सांगतो, नीट लक्ष द्या. आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कसं होतं बघा, की समजा बघा ही अरेंजमेंट आहे. ओके, आणि पुन्हा डॉट 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 आणि पुन्हा मी ही अरेंजमेंट घेतोय, पुन्हा डॉट 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 आणि डॉट. जर तुम्ही या डायरेक्शनमध्ये गेला तर तुम्हाला हे ॲटम्स आहेत, मग त्यानुसारच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असणार आहेत. तुम्ही जर ही डायरेक्शन घेतली तर डॉट 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 हे ॲटम्स वेगळे आहेत, म्हणजे त्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या. अरे पण तुम्ही जर या डायरेक्शनमध्ये गेला तर एक सर्कल आहे, डॉट आहे, सर्कल आहे, डॉट आहे. म्हणजे या क्रिस्टलाइन सबस्टन्समध्ये फिजिकल प्रॉपर्टीज अकॉर्डिंग टू डायरेक्शन चेंज होतात आणि यालाच आपण ॲन आयसोट्रोपी असं म्हणतोय. मग क्रिस्टलाइन सॉलिड हे ॲन आयसोट्रोपिक असतात. ओके, अरे पण ॲमॉर्फस सॉलिडमध्ये ज्या प्रॉपर्टी आहेत ना त्याला मी आयसोट्रोपिक म्हणलंय का, कारण बघा तिथं अशी काय फिक्स अरेंजमेंट आहे का, डेफिनेट अरेंजमेंट आहे का, नाही आहे. मग त्यामुळे तिथं फिजिकल प्रॉपर्टीज या ॲव्हरेजली फाइंड आउट करतात. मग तिथं डायरेक्शनचा काय प्रश्न येतच नाही. म्हणजे आपण असं म्हणूया आपण की हे डायरेक्शनल आहे, हे नॉन डायरेक्शनल आहेत. म्हणजे ॲन आयसोट्रोपिक, बघा बरेच जण ॲनिसोट्रॉपिक पण म्हणतात, काही हरकत नाही. ॲनिसोट्रॉपिक किंवा ॲन आयसोट्रोपिक, इकडं आयसोट्रोपिक. तुमच्या लक्षात आलंय, याला डायरेक्शनल नेचर आहे, याला नाही आहे. सिमेट्री हे कुणीही सांगू शकतं, क्रिस्टलाइन सबस्टन्स सिमेट्रिक, इकडं नॉन सिमेट्रिक असणार आहेत. ओके, आता जॉमेट्री इन शेप, जॉमेट्री त्याची डेफिनेट असते, ती चेंज होत नाही. एक फिक्स टेट्राहेड्रल तर टेट्राहेड्रल जॉमेट्री असणार आहे, चेंज होणार नाहीये. पण इकडं मात्र नॉन सिमेट्रिक असणार आहे ॲमॉर्फसमध्ये. शेप हा रेग्युलर असणार आहे, म्हणजे डेफिनेट फिक्स, इकडं नॉट रेग्युलर. आता हे जे अल्फा बीटा गॅमा आहे ना तुम्हाला पुढं आपण शिकणार आहे. म्हणजे सिंपल क्यूब घेतला तर क्यूबचं मध्ये जो आहे ना वर्टिकल, तिथं अल्फा बीटा गॅमा असे अँगल असणार आहेत, लक्षात घ्या. मग क्रिस्टलाइन सॉलिड जे असतात ना ते क्युबिकल स्ट्रक्चर असतंच, मग तिथं हे अँगल प्रेझेंट असतात, इकडं हे अँगल प्रेझेंट नसतात. मग मी थोडंसं साईडला सरकतोय, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. बरं, ह्याच्यावरती सीईटीत कुठले क्वेश्चन आलेत, आयसोट्रोपिक वरती आलंय, त्याच्यानं तुम्हाला कॉम्प्रेसिबिलिटी वरती क्वेश्चन आलाय. सीईटी म्हणजे तुम्ही सीईटीत प्रश्न हुडकू नका, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे डोक्यात ठेवा. म्हणजे तुम्ही एररलेस सारखं पुस्तक जर स्टार्टलाच बघितलं तर तुम्हाला खूप क्वेश्चन्स ह्याच्यावरती मिळतील. आणि लॉकडाऊनमध्ये पुस्तक अवेलेबल नसेल तर मी अगोदर 2-3 वेळा सांगितलंय, ॲप डाउनलोड करून घ्या. एररलेसच्या ॲपमध्ये ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स आहेत. मग चला हे लिहून काढा. आपण आता नेक्स्ट पॉईंट घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट पॉईंट जो शिकवतो ना मी, हा टोटली सीईटीसाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. थेअरीमध्ये कसं काही विचारलं नाही, पण थेअरीमध्ये पण ॲज अ MCQ हा येऊ शकतो. आता ग्लास म्हणजे सुपर कूल्ड लिक्विड आहे असं इथं लिहिलंय मी. ओके, मग तुम्हाला तर वाटेल ग्लास तर सॉलिड स्टेटमध्ये, मग ते लिक्विड कसं आहे. हा बघा, सॉलिडच्या डेफिनेशनमध्ये एक पॉईंट आलेला होता बरं का, की डज नॉट फ्लो होत नाही, पण लिक्विड मात्र फ्लो होतात ना. आता समजून घ्या, आता तुमच्या घराची एखादी खिडकी आहे म्हणूया आपण, ठीक आहे, ग्लास पॅनल. तसं कधी वेळ येत नाही, पण समजा ग्लास पॅनल चेंजच करायचे तुम्हाला आणि ती व्यवस्थित काच तुम्ही बाजूला काढली तर तुमच्या लक्षात येईल की वरची थिकनेस आणि खालच्या थिकनेसमध्ये फरक आहे. खाली थिकनेस जास्त आहे, थिकर, आणि वरती थिकनेस कमी. का? कारण ग्लास ड्यू टू ग्रॅव्हिटी खालच्या दिशेनं फ्लो झाली, पण ते जाणवलं नाही तुम्हाला. थोडीशी थिकनेस जास्त असते, लक्षात घ्या, पण थिकनेस आहे ना. म्हणजे ग्लास इज अ सुपर कूल्ड लिक्विड, ॲमॉर्फस सबस्टन्स आहे. झालं, हे MCQ आहे, लक्षात घ्या. पण बाकीचे MCQ आता इम्पॉर्टंट आहे. आता ग्लास म्हणजे कसं आहे बघा, दरवाजासाठी सुद्धा, डोअरसाठी सुद्धा ग्लास असते, साहजिक आहे, थिक असणार आहे. बुलेट प्रूफ ग्लास म्हणूया आपण, गाड्यांसाठी वेगळे असणार आहेत, खिडक्यांसाठी वेगळे असणार आहेत. मग ग्लासचे टाईप वेगवेगळे आहेत आणि कुठल्या ग्लासमध्ये कोणते कोणते कॉन्स्टिट्यूएंट हे JEEला सुद्धा येऊ शकतं, आलेलं आहे. मग पहिला आहे पायरेक्स ग्लास, त्यात 60 to 80% सिलिका आहे, म्हणजे वाळू, सिलिका. 10 to 25% B2O3 आहे आणि सम अमाऊंट ऑफ Al2O3. आता हे लक्षात ठेवावं लागेल, हे परत रिवाइज करावं लागेल, लक्षात घ्या. सोडा लाईम ग्लास, त्यात पुन्हा 75% आहे सिलिका आहे, यात 60 to 80 आहे.
15%. आता सोडा लाईममध्ये Na2O आहे आणि कॅल्शियम ऑक्साईड आहे. आता सोडा लाईम म्हणजे NaOH आणि CaOचं मिक्सचर तुम्हाला माहितीच आहे. Na2O आणि CaO हे लक्षात ठेवा. रेड ग्लासमध्ये गोल्ड आणि कॉपर असतं स्मॉल अमाऊंटमध्ये, अगदी स्मॉल. लक्षात आलं का? नाहीतर ती काच खूप महाग होईल. येलो ग्लास UO2. ब्ल्यू ग्लासमध्ये इथं बघा हे COO आहे ना, हे कोबाल्ट ऑक्साईड आहे, लक्षात घ्या. मग तो मधला O छोटा आहे आणि इथं कॉपर ऑक्साईड. ग्रीन ग्लासमध्ये Fe2O3 आणि CO. जे काय तुमच्या पुस्तकात आहे ते मी लिहून दिलंय. पण मी मित्रांनो काय करतोय माहिती आहे का, की टेक्स्टबुक वाचणं खरोखर बोरिंग आहे, नाही लाईन टू लाईन वाचणं होत. मग मी काय करतोय की जे खरोखर एक्झाममध्ये CETत आलेले क्वेश्चन्स आहेत ते देतोय ना. तुम्ही एवढंच करा ना. म्हणजे मी दिलेला आता व्हिडिओ तुम्ही आता ही सिरीज मी तयार करणार आहे सॉलिड स्टेटची. ह्यात जे पॉईंट्स एक्सप्लेन करतोय तेवढंच करा, बाहेरचं येणार नाही आहे, लक्षात घ्या. कारण मी डिटेलमध्ये व्हिडिओ कव्हर करणार आहे. मग चला हे लिहून काढा, नंतर मी नेक्स्ट पॉईंट घेतोय. आता जे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत ना, दे आर फर्दर क्लासिफाईड इनटू 4 टाइम्स बट बेस्ड ऑन द मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन प्रेझेंट इन देअर मॉलिक्युल्स. म्हणजे काय माहिती आहे का, की त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठलं प्रेझेंट आहे याच्यावरून त्याचे 4 टाईप केलेत. म्हणजे मेनली मॉलिक्युलर सॉलिड, आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. हे जे कोव्हॅलंट सॉलिड आहेत ना त्याच्यामध्ये डायमंड, ग्राफाईट, फुलरीन येतं. मग त्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये मग डायमंड हा सेक्शनच वेगळा असणार आहे, ग्राफाईट, फुलरीन हे तिघांचा. मग त्यात हायब्रिडायझेशन कुठलं आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर जॉमेट्री कोणती आहे, युजेस थोडेफार सगळं बघावं लागेल. बरं, आता हे जे मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत ना, दे आर फर्दर डिवाइडेड इंटू 3 टाइप्स म्हणूया आपण. पोलार सॉलिड्स, नॉन पोलार सॉलिड्स आणि हायड्रोजन बॉन्डेड. आता हे जे हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला माहिती आहे ना, वॉटर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, अल्कोहोल, अमोनिया आणि वॉटर ह्यांच्यामध्ये पण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते, लक्षात घ्या. मग आता एक काम करूया, आपण डिटेलमध्ये हे क्लासिफिकेशन आता स्टडी करूया. हां विद्यार्थी मित्रांनो, आता लक्ष द्या की तुमच्यासमोर मी एकाच चार्टमध्ये सगळं लिहून दिलं. क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 आपण आता बघितलं, मॉलिक्युलर, आयोनिक, मेटॅलिक, कोव्हॅलंट सॉलिड. अरे पण मी जेव्हा CETचे क्वेश्चन्स बघितले ना, ते एक्झाम्पल्स विचारतात. म्हणजे ड्राय आईस इज आणि ऑप्शन असणार मॉलिक्युलर सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, मेटॅलिक सॉलिड. म्हणजे एक्झाम्पल्स मेन आहेत. पण मी कसं केलंय बघा, मी प्रज्ञा पब्लिकेशनचं बुक यूज केलं, त्यात असं एक चार्ट दिलाय छान, बघा ना. त्यात त्यांनी काय केलंय बघा की टाईप ऑफ सॉलिड. आता मॉलिक्युलरसाठी सब टाईप आणि बाकीसाठी कॉन्स्टिट्युएंट घेतलेत बरं का मी. त्याच्यात कुठलं बॉन्डिंग प्रेझेंट आहे, त्याचे एक्झाम्पल्स व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. तेच येते CETत. फिजिकल नेचर नाहीत विचारलं, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सुद्धा नाही विचारलं, पण मेल्टिंग पॉईंट इम्पॉर्टंट आहे, लो मेल्टिंग पॉईंट, हाय मेल्टिंग पॉईंट असं विचारतात. मग चला वेळ न घालवता पहिलं घेऊया मॉलिक्युलर. आता मॉलिक्युलरमध्ये 3 टाईप असतात, पोलार, नॉन पोलार आणि हायड्रोजन बॉन्डेड. स्टार्ट मी लिहिलंय नॉन पोलार. आता जे नॉन पोलार आहेत ना, थोडक्यात अर्गॉन, कार्बन टेट्राक्लोराइड, हायड्रोजन आयोडीन, कार्बन डायऑक्साईड. मग कार्बन डायऑक्साईड हे मॉलिक्युलर सॉलिड आहे, मॉलिक्युलर अशी MCQ आले. नॉन पोलर आहे, त्याच्यात कुठले फोर्सेस असतात, लंडन फोर्सेस. हे जे लंडन फोर्सेस आहेत ना, वीक फोर्सेस असतात. साहजिक आहे, यातले असणारे फोर्सेस जर वीक असतील तर ते सॉफ्ट असणार आहेत. कार्बन डायऑक्साईड इन्सुलेटर आहे, त्यातनं काही करंट फ्लो होत नाही आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट लो असणार आहे. पण इन जनरल कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑर्गॉन हे तर सगळे लिक्विड नाही, गॅसियस असतात ना. पण ॲक्च्युली त्याची सॉलिड स्टेट पण प्रेझेंट असू शकते ना, आपण त्याचा विचार करतोय हे डोक्यात ठेवा. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे मॉलिक्युलर नॉन पोलर आहे. आता पोलारमध्ये डायपोल डायपोल, मग ह्याच्या तुलनेत हे तर स्ट्रॉंग असणार आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन बॉन्डिंग. मग त्याचे एक्झाम्पल HCl आणि SO2 हे पण एक्झाममध्ये आलंय. सल्फर डायऑक्साईड, डायपोल डायपोल अट्रॅक्शन हे पण विचारतील बरं का, इम्पॉर्टंट आहे. अख्खा चार्टच इम्पॉर्टंट आहे. सॉफ्ट आहेत ते पण, दे आर ऑल्सो इन्सुलेटर, दे आर ऑल्सो हॅव्हिंग लो मेल्टिंग पॉईंट. आता नेक्स्ट हायड्रोजन बॉन्डेड, वॉटर, आईस असं CETत विचारलंय. CET म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, लक्षात ठेवा. CETतच असं नाही. त्यात हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. ओके, ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्डिंग असणार आहे. आईस हार्ड असणार आहे. आता बघा, दे आर इन्सुलेटर. एक समजून घ्या ना, वॉटर ही इन्सुलेटर आहे, नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण तेव्हा त्यात सॉल्ट डिझॉल्व होतात ना, आयोन्स त्यात जेव्हा तयार होतात की नाही, समजा त्यात थोडं मीठ टाकलं तुम्ही, Na+Cl- आयर्न, मग हे सोल्युशन इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि नॅचरली बाकीच्या पाण्यामध्ये शॉक लागतोच का, ते प्युअर कुठं असतं, त्यात सॉल्ट असतातच ना. पण एकदम प्युअर असेल वॉटर, त्यात शॉक लागणार नाही, ते इन्सुलेटर असणार आहे. ओके,
आता आयोनिक सॉलिड त्यातले आयन्स हे कॉन्स्टिट्यूएंट असतात. साहजिक आहे, तुम्हाला माहितीच आहे की पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन असेल, NaCl आपण 9वी पासून बघतोय, तर त्याच्यात ना इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कुलोम्बिक फोर्स म्हणूया आपण तरी चालेल. कुलोम्बिक फोर्स, कुलोम्ब लॉ तुम्हाला माहिती आहे. बरं, NaCl. आता मी तुम्हाला सांगू का, आयोनिक म्हटलं की तुम्ही एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, NaCl सॉल्ट, सोल्युबल इन वॉटर, ठीक आहे. इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट, बरोबर आहे. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट, पण वेन डिझॉल्व्ड इन अ वॉटर सोल्युशन तयार होतं, आयन्स आर सेपरेटेड अँड इट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आता मीठ वरून टाकलं की फुटणार, दे आर म्हणजे ब्रिटल असणार आहे, पण मीठ लगेच वितळत नाही आहे, म्हणजे मेल्टिंग पॉईंट व्हेरी हाय असणार आहे. मग तुम्ही लक्षात ठेवलं का, NaCl, MgO, ZnS, CF2, तुम्ही फिजिकल प्रॉपर्टी मी इथं सॉल्ट लिहिलंय, म्हणजे NaClच्या लक्षात ठेवा त्याच फिजिकल प्रॉपर्टी असणार आहेत याच्या. आता नेक्स्ट शेवटचे 2 पॉईंट आहेत ना, मेटॅलिक सॉलिड. आता मेटॅलिक म्हणजे ऑलमोस्ट मेटलच असणार, लक्षात घ्या. मग मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात, त्याला आपण डिलोकलाइज इलेक्ट्रॉन म्हणूया. सी ऑफ म्हणजे जास्त, म्हणजे आयन्स असतात इन अ सी ऑफ डिलोकलाइज इलेक्ट्रॉन, हे झालं मेटॅलिकचे कॉन्स्टिट्युएंट. मेटॅलिक बॉन्डिंग असणार त्याच्यामध्ये प्रेझेंट. Fe म्हणजे मेटलची नावं दिले. आता मेटलच्या प्रॉपर्टीज कुठल्या येणार, मेलिएबल, पत्रा तयार करता येतो, डक्टाईल, तार तयार करता येते, आलं का लक्षात. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, सगळ्या प्रॉपर्टीज मेटलच्या, गुड कंडक्टर. मेटलचा मेल्टिंग पॉईंट पण कसा असणार आहे, हाय. आता सगळ्यात शेवटी आहे कोव्हॅलेंट. कोव्हॅलेंट सॉलिड, त्यालाच म्हणायचं नेटवर्क सॉलिड, आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट व्हेरी व्हेरी हाय असतो, लक्षात घ्या. मग या चौघात सगळ्यात हाय मेल्टिंग पॉईंट कोणाचा असणार आहे, नेटवर्क सॉलिड. नेटवर्क सॉलिडचे एक्झाम्पल कुठले आहेत बघा, सिलिकॉन डायऑक्साईड इन द फॉर्म ऑफ क्वार्ट्स, सिलिकॉन कार्बाइड, कार्बन. आता कार्बन सांगू का, डायमंड पण आहे आणि ग्राफाईट पण आहे. आणि ॲल्युमिनियम नायट्राइड, ॲल्युमिनियम नायट्राइड, ALN लिहिलंय ते. आता त्यांच्यामध्ये आता कोव्हॅलेंटमध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग असणार आहे. हार्ड असतात ते, पण एक्सेप्शन आहे ग्राफाईट, ते सॉफ्ट असतं. पेन्सिलची लीड तुम्हाला माहितीच आहे ग्राफाईटची असते. इन्सुलेटर असतं सगळे, पण पुन्हा एक्सेप्शन ग्राफाईट, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि मेल्टिंग पॉईंट आता सांगितलं व्हेरी व्हेरी हाय. आता बघा, मी 2 मिनिटात डिस्कस करतो. मी बाजूला सरकल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकताय. बघा, मी थोडंसं बाजूला सरकलोय, ओके. मग याचा स्क्रीनशॉट घेतलेला असेलच तुम्ही. आता मी तुम्हाला सांगतो, डायमंड असेल ना, त्यातला एक कार्बन 4 कार्बनला अटॅच असतो, म्हणजे ती जॉमेट्री आली टेट्राहेड्रल, ओके. टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे, म्हणजे डायमंड मधला कार्बन हे sp3 हायब्रिडायझर असतो. sp3 हायब्रिडायझर, टेट्राहेड्रल जॉमेट्री तुमच्या लक्षात आलंय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, ग्राफाईट sp2 हायब्रिडायझर कार्बन ॲटम असतो. हे सगळं लिहून काढा, मी सांगतो तसं. एक कार्बन 3 कार्बनला अटॅच असतो. प्लेनर जॉमेट्री असते, आणि ते प्लेन एकमेकावर स्लाइड होऊ शकतात. मग प्लेन एकमेकावर स्लाइड होत आहेत ना, म्हणजे ग्राफाईटचा यूज ॲज अ लुब्रिकंट पण होऊ शकतो. जिथं खूप फ्रिक्शन असते ना, त्या ठिकाणी ग्राफाईटचा यूज ॲज अ काय होऊ शकतो, लुब्रिकंट, ओके. मग आता हे तुम्हाला करायचं. आणि फुलरिन, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C60. ते बकमिन्स्टर फुलरिन तुम्हाला माहिती आहे, C60. एकदा बोर्डला ना त्याचं मोलार मास विचारलंय, मग C60 म्हणजे कार्बन इंटू 60, 12 इंटू 60 करायचं ना, 720, म्हणजे नंबर ऑफ मोल्स वगैरे पण विचारलेत, लक्षात घ्या. मग विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक पूर्णपणे थिअरॉटिकल आहे, त्यामुळे आत्तापर्यंत मी घेतला नव्हता. म्हणजे मला काय होतंय, फळ्यावर हे पॉईंट्स लिहूनच द्यावे लागतात, लक्षात घ्या. आणि थोडंफार सिम्प्लिफाय मी करतोय. पण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहे आपण, खूप महत्त्वाचं ते पॅकिंग आपण अंडरस्टँड करून घेणार आहे. ते क्रिस्टल किंवा त्याच्यानंतर क्युबिक सेल्स हे आपण बघणार आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये न्यूमेरिकल्स पण आहेत ह्याच्यातले. 2 मार्कासाठी चांगला अभ्यास करायचा, लक्षात घ्या आपल्याला. आणि सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. मग बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.